आजचा बिझनेस डिजिटल मार्केटिंग शिवाय म्हणजेच पाण्याशिवाय पोहण्यासारखा आहे. आपला प्रोडक्ट किती चांगला असला किंवा आपली सर्व्हिसेस किती जरी चांगल्या असल्या तरी जर पोहोचल्या नाहीत तर आपला प्रोडक्ट चांगला असून किंवा आपल्या सर्व्हिसेस चांगला असून फायदा नाही. जर आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायचे असतील तर डिजिटल मार्केटिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. तर आज खूप असा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रियांका पवार, तुमचं डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. डिजिटल मार्केटिंग आपल्या बिझनेससाठी इतकं महत्त्वाचं का आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमचा बिझनेस आहे 10x तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुमचा समजा एक छोटंसं दुकान आहे आणि तुम्ही एक होल्डिंग म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस आहे तो करताय. अजून जे काही होल्डिंग असतील, बॅनर असतील किंवा असेल, ह्या तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करता किंवा तुमच्या टी व्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही करता. ह्या जास्तीत जास्त किती लोकांपर्यंत आपल्याला दाखवता येतात किंवा आपल्याला त्याचं बजेट काय आहे ते कधीतरी आपण काढून पाहिलं पाहिजे. आणि जर डिजिटल मार्केटिंग केली आणि पारंपरिक पद्धतीने जर आपण आपला बिझनेस करत असू किंवा डिजिटल मार्केटिंग आपला जर बिझनेस करत असू तर ह्याचा डिफरन्स आपल्याला समजेल. कारण ह्या पारंपरिक पद्धतीला ह्या जाहिराती आपण ज्या पारंपरिक पद्धतीने जो लावतो त्याचा जो खर्च आहे तो आवाच्या ढवळा असतो. म्हणजे खूप असा त्याला खर्च असतो. म्हणजे एखादी होल्डिंग जर बनवायची असेल, पहिली ती जागा पाहिजे, ती जागा रेंटवरती घेतली जाते. नंतर त्याच्यावरती म्हणजे फ्लेक्स असतात ते लावतात. म्हणजे ते नंतर ते डिझायनिंग फ्लेक्स बनवण्यासाठी डिझायनिंगचा खर्च आहे. तो फ्लेक्स वरती लावण्यासाठी जी माणसं आपण जे हे करतो ते त्यांचा खर्च आहे. तिथे जे एक होल्डिंगचा साधारणतः खर्च 40,000 ते 50,000 रुपये असतो. आणि त्याच्यावरती सहजासहजी आपल्याला चेंजेस करता येते. आणि ती जे होल्डिंग्स आहे म्हणजे जी आपल्या रस्त्याला जी लावलेली जी होल्डिंग्स आहे ती येणाऱ्या जाणाऱ्या किंवा ज्या रस्त्याने जी लोक येत आहेत आणि जात लोकांना ती दिसणार आहे. पण ही डिजिटल मार्केटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्याला सोशल मीडियावरती जितकी लोकं आहेत त्यांना ते आपण दाखवू शकतो. किंवा आपला टार्गेटेड कस्टमर कोण आहे, आपलं समजा आपल्याला गृहिणींसाठी ही ॲड लावायची आहे किंवा आपला स्टुडंट्ससाठी आहे किंवा एखाद्या बिझनेसमॅनसाठी ॲड लावायची किंवा कुठल्या कोर्सेस घेणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी लावायचे आहे. म्हणजे ही आपण आपला इच्छित जो ग्राहक आहे तो आपण ठरवू शकतो. तो आपण त्याची मेजरमेंट आपण करू शकतो. किती लोकांनी ती ॲड पाहिली, तिचा खर्च किती आला, कन्वर्ट किती झाली, किती लोकांनी ती सेल केलेला आहे, किती आपला प्रॉफिट झालेला आहे, किती लोकांनी परचेस केलेला आहे, हे सर्व आपल्याला एका क्लिकमध्ये समजतं. पण आपला डिजिटल प्रेझेन्स असणे खूप गरजेचं आहे. पण तुमची जर स्वतःची वेबसाईट नसेल किंवा तुम्ही जर ॲड लावायची असेल तर तुमच्याकडे जर लँडिंग पेजेस नसतील किंवा तुमची स्वतःची वेबसाईट नसेल तर ह्या गोष्टी कशा करायच्या? हा पहिला एक महत्त्वाचा टप्पा येतो. तर ह्या गोष्टी आपल्या असल्या पाहिजेत तरच आपण पुढची स्टेप करू शकतो. किंवा आपला जो सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया किंवा जो सर्च मीडिया आहे तो आपण ऑपरेट करणे गरजेचं आहे. म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे, सर्व्हिसेस आहे ते सोशल मीडियावरती, सर्च मीडियावरती आपण घेऊन जाणे गरजेचं आहे. सोशल मीडियामध्ये येतो फेसबुक, इंस्टाग्राम आणि सर्च मीडियामध्ये येतो गुगल, आपल्या यूट्यूबसारखे जे आहेत ते आपल्या सर्च मीडियामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये कोणाचा एक बिझनेस आहे आणि त्याला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याला डिजिटल मार्केटिंग ही दुसरा पर्याय आहे. किंवा तो जो बिझनेस आहे तो तिथल्या 10 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर किंवा त्या एरियामध्येच तो जास्त सक्सेसफुल होईल. पण त्याला जर त्याचा जो प्रोडक्ट चांगला असेल, त्याची सर्व्हिसेस जर चांगली असेल, इंडियावर किंवा जर ग्लोबली जर त्याला जर विकायचे असतील तर त्याला डिजिटल मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आणि आता समजा ही पारंपरिक पद्धतीने काही क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धतीने जाहिराती चालतात किंवा पारंपरिक पद्धतीने बिझनेस चालवला जातो. पण सर्वच ठिकाणी डिजिटलायझेशन इतक्या फास्ट पद्धतीने जे होत आहे तर आपला बिझनेस आहे तो डिजिटल घेऊन जाणे गरजेचं. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याचा छोटासा बिझनेस आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला जर गुजरात, मध्य प्रदेश, यूपी किंवा दिल्लीसारख्या जे शहरामध्ये पोहोचायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग शिवाय त्याला दुसरा पर्यायच नाही. डिजिटल मार्केटिंग आपल्या जे सर्व्हिसेस असतात ते 24 तास चालू असतात. म्हणजे एक जर वेबसाईट आपण जर बनवली तर आपण जरी झोपलो तर ती वेबसाईट झोपत नाही. म्हणजे आपला बिझनेस चालू असतो. म्हणजे वेबसाईट 24 तास चालू असते. वर्षाचे 365 दिवस आपली चालू असते. दिवस रात्र ती कधी बघत नाही. माणूस थकतो पण आपला जो सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग थकत नाही. ते कंटिन्यू चालूच असते. आणि लॉंग टर्म आणि पॅसिव्ह ग्रोथ आपल्याला डिजिटल मार्केटिंगनुसार आपल्याला करता येतो. जो बिझनेस आहे ते डेटाच्या आधारावरती आपण करत असतो. भावनेवरती बिझनेस करणे आता राहिलेलं नाही. डेटाच्या आधारावरती आपण हा बिझनेस करतो. रिअल नंबर आणि लोकांचे जे बिहेवियर आहे ते आपल्याला समजतं. सेलिंग स्ट्रॅटेजी इम्प्रूव्ह आपल्याला करता येते.
तसंच आपलं ऑनलाईन रेप्युटेशन वाढतं. समजा आपलं Googleचं आपल्या कुठल्याही जर हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जर आपल्याला जायचं असेल, तर आपण Google रिव्ह्यू बघतो, Google रेटिंग बघतो. नंतरच आपण कुठल्या हॉटेलमध्ये असो किंवा कुठलीही जी गोष्ट जर आपल्याला खरेदी करायची असेल, तर आपण खरेदी करतो. निगेटिव्ह रिव्ह्यू आपल्याला डिजिटल मार्केटिंग करून हँडल करता येतात. आपल्याला डिजिटल मार्केटिंग करून कस्टमरशी ट्रस्ट बिल्ड करता येतो. जर ट्रस्ट असेल, जर विश्वास असेल, तरच लोकं खरेदी करतात. तसेच डिजिटल मार्केटिंग करून आपले गुडविल वाढवण्याची संधी असते. डिजिटल आपला जो बिझनेस आहे तो स्ट्रॉंग ब्रँड बनतो आणि आपली जी विक्री आहे ती ऑटोमॅटिक होते. म्हणजे आपलं जर कुठल्या सोशल मीडियावरती जर आपला जर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस घेऊन गेलो, तर जास्तीत जास्त लोकं ते पाहतात किंवा आपली जी वेबसाईट असेल किंवा आपण काही ॲड्स लावलेल्या असतील, तर लोकांशी आपण एंगेज करू शकतो आणि लोकं एंगेज होतात आणि लोकांचा आपल्याला वरती ट्रस्ट बिल्ड होतो. ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट होतं. तुमचा ऑनलाईन इमेज म्हणजे तुमची खरी व्हॅल्यू आहे. आज लोक दुकानात जाण्याच्या आधी Google रिव्ह्यू पाहतात, रेटिंग पाहतात, कमेंट पाहतात. यावर तुमची खरी ब्रँड व्हॅल्यू तयार होते. डिजिटल मार्केटिंग तुमची रेप्युटेशन सांभाळते. निगेटिव्ह रिव्ह्यू आपल्याला हँडल करता येतात. आपल्याला कस्टमरशी ट्रस्ट बिल्ड करता येतो. जर ट्रस्ट असेल तरच सेल होतो. तसेच आपलं ब्रँड बिल्ड करता येतो आपल्याला. डिजिटल मार्केटिंग करण्यामुळे आपलं जे गुडविल आहे ते वाढण्याची संधी आपल्याला भेटते. तसेच आपण आपली ओळख तयार करू शकतो. जास्तीत जास्त लोकांसोबत आपण एंगेज होऊ शकतो. तुमची डिजिटल एजन्सी बांधण्याची आपल्याला संधी भेटते. डिजिटल मार्केटिंग करणे खूप गरजेचं आहे. जर ब्रँड स्ट्रॉंग असेल तर विक्री आपोआप होते. तर अफिलिएट मार्केटिंगमुळे तुम्ही हजारो लोकांना तुमचे प्रॉडक्ट प्रमोट करायला लावू शकता. तुमच्या नवीन सेल्स फोर्स तयार आपण करू शकतो. तुम्हाला फक्त कमिशन द्यायचं असतं आणि हे जे अफिलिएट आपण जो प्रोग्राम चालवलेला असतो त्याला फक्त आपण 10% किंवा 5% जे तुम्ही काही ठराविक अमाउंट जी ठरवली असते त्यांना आपण कमिशनच्या रूपामध्ये देतो. जर तुम्हाला जे लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही अफिलिएट प्रोग्राम करू शकता. तर लाँग टर्म टिकणारा बिझनेस आहे. डिजिटल मार्केटिंग करण्यामुळे जो आपला बिझनेस आहे तो लाँग टर्म टिकतो. तसेच आपल्याला हवेत तेव्हा, पाहिजे तेव्हा तितके बदल आपल्याला करता येतात. हा सर्वात मोठा इन्व्हेस्टमेंट आहे. आपण जर पारंपरिक पद्धतीने जर काही जर ह्या गोष्टी करायच्या म्हटल्या तर खूप मोठा बजेट पाहिजे, आपल्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तितका टाईम पाहिजे आणि हे एक कटकटीचं काम असतं. पण डिजिटल मार्केटिंगने आपण सर्वांमध्ये आपण चेंजेस करू शकतो. आपल्याला जर वाटलं कुठली जर आपलं जर स्ट्रॅटेजी किंवा प्रोडक्ट जर आपलं चुकत आहे किंवा त्याच्यामध्ये काही जर आपल्याला ॲड करायचं असेल, तर आपण सहजासहजी चेंजेस करू शकतो. डिजिटल नसलेला बिझनेस काही वर्षांनी बंदच पडू शकतो. जर तुम्ही डिजिटल नसाल, तर डिजिटल आपला बिझनेस घेऊन जाणे खूप गरजेचं आहे. डिजिटल असलेला बिझनेस लाँग टर्म टिकणारा बिझनेस आहे. कोविडच्या नंतर पूर्णपणे हे जे जग आहे ते बदललेलं आहे. कोविडच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने आपला जो बिझनेस आहे तो व्हायचा. पण आता डिजिटल मार्केटिंगने सर्व हा मार्केट आहे तो कॅप्चर केलेला आहे. आज जग डिजिटल होत आहे. जो बदल स्वीकारेल तोच टिकेल. तर डिजिटल मार्केटिंग हा खर्च नाही, तो तुमच्या बिझनेसचा सर्वात मोठा इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकून तुमचा बिझनेस वाढवायला तयार असाल, तर आजच सुरुवात करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर लाईक करा. तुमच्या बिझनेस फ्रेंडला नक्की हा शेअर करा आणि डिजिटल मार्केटिंगच्या उपयोगी माहितीसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा.